महाराष्ट्राची गणना भारतातील सर्वात प्रगत राज्यामध्ये केली जाते, पण राज्याच्या आत डोकावून पाहिल्यास दोन टोकाची चित्रे दिसतात. मुंबई, पुणे, नाशिक यासारखी जागतिक दर्जाची शहरे असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात प्रगतीची शिखरे गाठली जात आहेत, तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्याचा समावेश असलेला पूर्व भाग अजूनही गरिबी आणि विकासाच्या अभावाशी संघर्ष करत आहे. यालाच प्रादेशिक विषमता, रिजनल डिस्पॅरिटी असे म्हटले जाते. हा महाराष्ट्राचा मॅप बघा, ज्यामध्ये जीडीपी पर कॅपिटा, दरडोई उत्पन्न आहे. आपल्याला साफ साफ फरक दिसेल की पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्याचा जीडीपी हा मराठवाडा, विदर्भ यांच्या तुलनेत जास्त आहे. विकासाच्या तुलनेतही पाहायचं झालं, शेती सिंचन सुविधा याबाबतही पश्चिम महाराष्ट्र जास्त विकसित आहे. कशामुळे हे सगळं आहे? मराठवाडा, विदर्भ यांच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्राचा विकास का होतो, पाहूयात याबद्दल सविस्तर या व्हिडिओमध्ये. फक्त एक महत्वाची गोष्ट, जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह, काहीतरी व्हॅल्यू ॲड करणारा वाटला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साल होतं 1995चं. नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. निकाल जाहीर व्हायला अजून महिनाभर कालावधी होता. काँग्रेसच्या जागा कमी येणार याचा अंदाज आला होता. त्यावेळी काँग्रेसचे शरद पवार मुख्यमंत्री होते, तर विरोधी पक्षनेते म्हणून भाजपचे गोपीनाथराव मुंडे. आणि विधानसभेचा निकाल लागला. काँग्रेसचे 80, शिवसेनेचे 73, भाजपचे 65 आमदार निवडून आले. विलासराव देशमुख, छगन भुजबळ असे दिग्गज काँग्रेस नेते पराभूत झाले आणि कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. आता राजकीय जुळवाजुळवीसाठी सगळ्यांची धावपळ सुरू झाली. मुंडेंनी आधीच अपक्ष उमेदवाराची मूड बांधायला सुरुवात केली. त्यानंतर सरकार स्थापन करायला 32 आमदार कमी पडले होते. गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाच्या गोळाबेरीची कसोटी लागली होती. पूर्व विदर्भातल्या 5 आमदारांनी युतीला पाठिंबा जाहीर केला. आता प्रश्न बाकी होता तो पश्चिम महाराष्ट्रातल्या अपक्ष आमदारांचा. रामराजे नाईक निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव नाईक, अजित घोरपडे असे तरुण नेते पश्चिम महाराष्ट्रात अपक्ष आमदारांचे नेतृत्व करत होते. त्यांनी मंत्रिपदाची मागणी तर केलीच, पण या आमदारांनी आणखी एक मागणी केली होती, ती म्हणजे कृष्णा खोरे सिंचन विकासाची. कृष्णा नदी ही पश्चिम महाराष्ट्रातील जीवनदायी समजली जाते. तिचं खोरं सोडलं तर बाकीच्या क्षेत्रात दुष्काळ होता. मात्र यावेळी कोणत्याही परिस्थितीत फायदा उचलायचा असं पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांनी ठरवलं. सर्वात पहिल्यांदा कृष्णा नदी खोऱ्यातील सर्व सिंचन प्रकल्प मार्गी लावायचे आश्वासन द्या, मगच आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, अशी त्यांनी मागणी केली. गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी, उद्धव ठाकरे यांनी या सर्व मागण्या मान्य केल्या आणि कृष्णेनंतर काही दिवसातच गोदावरी, तापी, वैनगंगा स्वतंत्र सिंचन महामंडळ अस्तित्वात आलं आणि पश्चिम महाराष्ट्राचा विकास इतर भागातील तुलनेने झपाट्याने झाला. विकासाचा हा फरक केवळ शब्दात नाही तर आकड्यामध्येही स्पष्ट दिसतो. महाराष्ट्रातील सर्वाधिक विकसित पहिल्या 10 जिल्ह्यांच्या यादीत मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर यासारख्या जिल्ह्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश होतो. या उलट सर्वात मागास 10 जिल्ह्यांमध्ये गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, बुलढाणा यासारख्या पूर्व महाराष्ट्रातील जिल्हे येतात. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे, परंतु इथेही पश्चिम आणि पूर्व भागात मोठी तफावत आहे. पश्चिम महाराष्ट्रात सिंचनाच्या सोयीमुळे ऊस, द्राक्ष, डाळिंब आणि केळी यासारखी नगदी पिकं घेतली जातात. हा भाग देशातील साखरेचे कोठार मानला जातो. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्नही पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या तुलनेत जास्त असते. पश्चिम महाराष्ट्र एकूण कृषी उत्पन्नात 60% वाटा उचलतो, तर पूर्व महाराष्ट्राचा हा वाटा फक्त 40% आहे. हेक्टरी उत्पन्नाचा विचार केल्यास पश्चिम महाराष्ट्रात 3.5 टन उत्पन्न मिळते, तर पूर्व भागात हे केवळ 2.1 टनच आहे. पश्चिम महाराष्ट्रात 85% पेक्षा जास्त क्षेत्राला सिंचन सोयी सुविधा उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ कृष्णा आणि कोयना कालवा प्रणाली. या उलट पूर्व महाराष्ट्रात वैनगंगा आणि वर्धा यासारख्या नद्या असूनही कालव्यांच्या अभावामुळे केवळ 55% क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो. पाऊस पश्चिम महाराष्ट्रात चांगल्या प्रकारचा पडतो व या क्षेत्रात सिंचन सुविधाचाही चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे, ज्यामुळे या ठिकाणी उन्हाळ्यातही चांगली पिके घेतली जातात, ज्याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना होतो. या उलट मराठवाड्यातील जिल्ह्यात मार्च महिन्यापासूनच पाण्याची कमतरता जाणवते. विहिरीचं पाणी थेट तळाला जातं, त्यामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे उन्हाळ्यात चांगले पीक घेणे शक्य होत नाही, ज्यामुळे तेथील शेतकऱ्यांना तो फायदा मिळत नाही. पश्चिम महाराष्ट्राला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन MMRच्या सानिध्याचा मोठा फायदा मिळाला आहे. मुंबई, ठाणे, पुणे असो किंवा मुंबई, पुणे, नाशिक असा गोल्डन ट्रायंगल असो, यासारख्या आर्थिक केंद्रामुळे इथे रस्ते, बंदरे आणि सार्वजनिक वाहतुकीचे जाळे निर्माण झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात मुंबई पुणे एक्सप्रेस सारखे जागतिक दर्जाचे रस्ते आधीच तयार झाले आहेत. आता समृद्धी महामार्गामुळे पूर्व भाग जोडला जात असला तरी अजूनही बरचसं काम पूर्व भागात बाकी आहे. महाराष्ट्रातील एकूण MIDC पैकी 188 MIDC या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात आहेत.
तर पूर्व महाराष्ट्रात केवळ 45 MIDC आहेत. MIDC मुळे थेट तेथील लोकांना रोजगार मिळतो. जेव्हा मी माझ्या सोलापूर जिल्ह्यातील मित्रांना शेतीविषयी विचारतो, तर ते सांगतात की त्यांच्या घरी शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय किंवा इतर काहीतरी दुसरा एखादा जोडधंदा आहे. विविध क्षेत्रातील रोजगार, MIDC मध्ये रोजगार, तसेच या भागात वेगवेगळे नवीन कंपनी येतात, तिथे काम मिळतं, त्या ठिकाणी परत एखादा नवीन व्यवसाय चालू होतो. अशा प्रकारे हे एकमेकावर अवलंबून असणारं आर्थिक चक्र तयार होतं आणि त्या भागातील लोकांकडे यामुळे पैसा येतो आणि पैसा आला की तेथील लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारतो. पूर्व महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील ही दरी कमी करण्यासाठी सरकारने काही पावलं इथं उचलणं आवश्यक आहे. पूर्व महाराष्ट्रासाठी विशेष औद्योगिक क्षेत्रे आणि सबसिडी जाहीर करणे, सिंचन प्रकल्प असो किंवा वैनगंगा आणि वर्धा नद्यांचे पाणी कालव्याद्वारे शेतीपर्यंत पोहोचवणे असो, नागपूर अमरावती औद्योगिक कॉरिडॉर असो किंवा चंद्रपूर हैदराबाद एक्सप्रेसवेचं वेगाने काम पूर्ण करणं, छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्ग व्यवस्थित करणं, काय त्या रस्त्याची अवस्था आहे, एक जिल्हा आणि एक उत्पादन योजनेअंतर्गत जसं की नागपूरची संत्री आणि गडचिरोलीचं बांबू क्राफ्ट, जालन्याचं रेशीम मार्केट यासारख्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणे गरजेचे आहे. जेव्हा पूर्व भागातील महाराष्ट्रात आधुनिक पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीचा प्रभाव वाढेल, तेव्हाच तो भाग पश्चिम महाराष्ट्राच्या सोबत राज्याच्या $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या प्रवासात आपले योगदान देऊ शकेल. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.